नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल बघणार आहोत आणि त्याचा हा पार्ट 1 आहे। तर आपण गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल, त्याच्यानंतर गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आणि त्याच्यानंतर व्हायसरॉय अशा पद्धतीने ही एक सिरीज घेणार आहोत। आधुनिक भारताचा इतिहास बऱ्यापैकी इथून पण रिवाइज होतो आपला, कारण त्या सगळ्या ज्या घटना आहेत त्यांचा रेफरन्स लागत जातो। तर ही एक सिरीज आपण करणार आहोत। तर बघूयात गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता। तर आपला पहिला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल जो आहे तो आहे वॉरेन हेस्टिंग। आता वॉरेन हेस्टिंग जो आहे त्याचा कार्यकाळ जो आहे 1772 ते 1785 आहे। आता खरं तर वॉरेन हेस्टिंग जो होता तो आधी गव्हर्नर ऑफ बेंगॉल होता, गव्हर्नर ऑफ बेंगॉल, आणि 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट जो आहे त्या 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार तो गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल झाला। तर हे आपण कायदे बघितलेले आहेत, ते जर तुम्ही लेक्चर्स बघितले नसतील तर ते बघा, त्याच्यातून अजून गोष्टी क्लिअर होतील। मग याच्या आधी एक दुसरा गव्हर्नर ऑफ बेंगॉल होता, त्याचं नाव आहे रॉबर्ट क्लाइव्ह। आता हा जो रॉबर्ट क्लाइव्ह आहे याचा कार्यकाळ होता 1765 ते 1772। ओके, आता रॉबर्ट क्लाइव्हचं काय आहे ना की तो गव्हर्नर ऑफ बेंगॉल आहे। मग आता गव्हर्नर ऑफ बेंगॉल होता याच्या आधी, वॉरेन हेस्टिंगच्या आधी, आणि त्याची जी सिस्टीम होती ती होती ड्युएल ॲडमिनिस्ट्रेशन, सिस्टीम ऑफ ड्युएल ॲडमिनिस्ट्रेशन। आता ही ड्युएल ॲडमिनिस्ट्रेशनची सिस्टीम म्हणजे काय की दुहेरी शासन पद्धती। दुहेरी शासन पद्धतीमध्ये काय होतं तर दिवाणी अधिकार आणि निजामत अधिकार हे वेगवेगळे करण्यात आले होते। दिवाणी अधिकार म्हणजे काय की महसूल जमा करायचा, रेव्हेन्यू जो आहे तो जमा करायचा। रेव्हेन्यू कोण जमा करणार? ईस्ट इंडिया कंपनी जमा करणार। आणि निजामत अधिकार जे होते ते म्हणजे टेरिटोरियल अधिकार, जमीन आणि त्या सगळ्या गोष्टी, तर हे कुणाकडे होते तर हे निजामाकडे होते। ओके, अशा पद्धतीने ही दुहेरी शासन पद्धती होती। वॉरेन हेस्टिंगनी ही दुहेरी शासन पद्धती जी होती ती टर्मिनेट केली, म्हणजे त्यांनी ती रद्दबादल केली। तर हा एक खूप महत्त्वाचा सिग्निफिकन्स आहे की वॉरेन हेस्टिंगनी है ना ही जी दुहेरी शासन पद्धती होती ती टर्मिनेट केली होती। आता ही त्यांनी टर्मिनेट कधी केली होती तर 1772 मध्ये त्यांनी टर्मिनेट केली होती, म्हणजे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल होण्याच्या आधी, कारण तो गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल कधी झाला आहे 1773 मध्ये झालेला आहे। दुसरी एक सिस्टीम किंवा दुसरी एक पद्धती जी आहे जमिनी संबंधीची ती वॉरेन हेस्टिंगनी सुरू केली होती, तिचं नाव होतं क्वीन क्वेल सेटलमेंट। आता क्वीन क्वेल सेटलमेंट जे आहे की लँड संबंधी, याच्यामध्ये काय केलं जायचं की जो व्यक्ती जास्तीची बोली लावेल त्या व्यक्तीला जमिनी संबंधीचे अधिकार दिले जात होते। आणि ही सिस्टीम सुरू झाली होती 1772 मध्ये, तिथून ती चालली 1777 पर्यंत। 1777 मध्ये वॉरेन हेस्टिंगनी 1777 मध्ये ही पद्धत बंद केली, क्वीन क्वेल सेटलमेंट ऑफ लँड, आणि याच्या जागी ॲन्युअल म्हणजे वार्षिक पद्धती सुरू झाली सेटलमेंट ऑफ लँड, जिच्यामध्ये परत सेम फंडा तोच होता की हायेस्ट बिडर, जी व्यक्ती जास्तीची बोली लावणार त्या व्यक्तीला जमिनीचे अधिकार देण्यात येत होते। तर हा एक महत्त्वाचा याच्यातला मुद्दा आहे। सो ड्युएल ॲडमिनिस्ट्रेशन, दुहेरी शासन पद्धती, आणि क्वीन क्वेल सेटलमेंट। दुहेरी शासन पद्धती रॉबर्ट क्लाइव्हने सुरू केली होती आणि ती बंद केली वॉरेन हेस्टिंगने। वॉरेन हेस्टिंगची लँड पॉलिसी होती क्वीन क्वेल सेटलमेंट, जी 1772 ते 1777 पर्यंत होती। नंतर त्यांनी ॲन्युअल लँड सेटलमेंट सुरू केलं। याच्यानंतर वॉरेन हेस्टिंगच्या बाबतीमध्ये जे आहे की त्याला काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं फादर ऑफ ज्युडिशियल रिफॉर्म्स इन इंडिया, म्हणजे भारतामध्ये ज्या काही न्यायिक सुधारणा झाल्या त्याचा जो जनक आहे तो वॉरेन हेस्टिंग आहे। MCQ करता लक्षात ठेवायचं, हे असले जे मुद्दे आहेत ना ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत MCQ करता। आता दुसरा मुद्दा जो याच्यातला आहे तो म्हणजे काय की एकंदरच ही जी ज्युडिशियल सिस्टीम होती, न्यायिक व्यवस्था होती, याच्यासाठी याने बोर्ड ऑफ रेव्हेन्यू 1772 मध्ये स्थापन केलं होतं। आता याने काय केलं की जे काही कोर्ट्स होते ते कोर्ट्स कशा पद्धतीने अरेंज केलेत बघा, दिवाणी आणि फौजदारी अदालत है ना, म्हणजे सिव्हिल केसेस, क्रिमिनल केसेस, दिवाणी फौजदारी अदालत जे होते ते डिस्ट्रिक्ट लेवलला सुरू केलं, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी दिवाणी फौजदारी अदालत आणि ॲपिलेट कोर्ट जे होते, म्हणजे जर तुम्हाला अपील करायचं असलं पुढे तर सदर दिवाणी आणि निजामत अदालत। आता बघा, दिवाणीतून तुम्ही ॲपिलेट, इकडं सदर दिवाणी आहे, फौजदारी निजामत अदालत आहे, हे कुठं केले होते सुरू तर हे कलकत्तामध्ये सुरू केले होते। म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलला दिवाणी फौजदारी अदालत आणि ॲपिलेट कोर्ट जे होते सदर दिवाणी निजामत अदालत ते कलकत्त्याला होते। तर ज्युडिशियल रिफॉर्म्स खूप मोठ्या प्रमाणावर यांनी केले, आणि याच्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे की त्यांनी हिंदू आणि मुस्लिम जे कायदे होते त्याला कोडिफाईड केलं।
तर हे खूप महत्त्वाचं आहे, म्हणूनच त्याला फादर ऑफ ज्युडिशियल रिफॉर्म्स इन इंडिया म्हटलं जातं. तिच्यामध्ये पण तुम्हाला गेंटू लॉ असा शब्द येईल बघा, हा गेंटू लॉ आहे ना, GENTOO, गेंटू लॉज. आता हे जे गेंटू लॉज होते तर हे 1776 यांनी संस्कृतमध्ये ट्रान्सलेट केले होते कोड है ना, तर त्याला गेंटू लॉज पण म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपण रेग्युलेटिंग ॲक्ट बघतो 1773चा, त्याच्यानुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना भारतात झाली होती आणि तिथं चीफ जस्टिसची जी काय अपॉइंटमेंट झाली त्याचं चीफ जस्टिसचं नाव आहे एलिझा इम्पे. ओके, तर एलिझा इम्पे मी तुम्हाला रेग्युलेटिंग ॲक्टच्या वेळेस पण विचारलं होतं आणि तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये खूप प्रॉपरली त्याचं उत्तर दिलं होतं. सो एलिझा इम्पे हा जो होता तो पहिला चीफ जस्टिस आहे सुप्रीम कोर्टाचा भारतामध्ये, हा ना, म्हणजे कोलोनियल इंडियामधलं जे चीफ जस्टिस होते तिच्यामध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की यांनी कलकत्ता मदरसाची स्थापना केली. आता कलकत्ता मदरसा जो आहे त्याला तुम्ही आलिया मदरसा असं पण म्हणता, म्हणजे ही नावं पण लक्षात ठेवायची. जर उद्या प्रश्न विचारताना कलकत्ता न विचारता आलिया मदरसा विचारला तर आलिया भट आठवायला नको आपल्याला, आपल्याला कलकत्ता मदरसाच आठवला पाहिजे. 1781 याची स्थापना आहे. कशासाठी स्थापना केली तर इस्लामिक लॉ जे होते म्हणजे मुस्लिमांसंबंधीचे जे काही कायदे आहेत त्याचा अभ्यास करण्यासाठी कलकत्ता मदरसाची स्थापना वॉरेन हेस्टिंग्जनी 1781 केली होती. दुसरा मुद्दा जो आहे की शाह आलम. आता हा शाह आलम जो आहे तो एक मुस्लिम हा ना मुघल एम्परर होता आणि मुघल बादशाह जो आहे शाह आलम दुसरा, याला कंपनी जी होती ती 26 लाख रुपये द्यायची. आता कंपनीचा फंडा एकदम सिंपल होता, एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे न्यूट्रल करायचं, त्याला सांगायचं की हे सगळं आम्ही बघतो, तुला एवढी एवढी पेन्शन देऊ, तू निवांत बसून खा, आणि नंतरच्या काळामध्ये मग काही काळानंतर त्या पेन्शन बंदच करायच्या लिटरली. असलं किती लोकांबरोबर यांनी केलेलं आहे. यातला हा शाह आलम होता. 26 लाख रुपये याला ॲन्युअल होते, है ना, वार्षिक फी आहे याची, की याला ॲन्युअल दिले जायचे. हे बंद करून टाकले है ना वॉरेन हेस्टिंग्जनी. वॉरेन हेस्टिंग्जनी त्याच्याकडून अलाहाबाद घेतलं, कराड घेतलं आणि ते कुणाला विकलं, नवाब ऑफ अवधला विकलं. आता इथं ही गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की एकंदरीतच सर्वात महत्त्वाची गोष्ट जी होती की ह्या सर्व हिच्यामध्ये की हा जो भारतात कुठेही तुम्हाला एकी दिसत नाही, म्हणजे भारतात मुघल एम्प्रॉयकडून घेतलेली शहरं दुसऱ्या नवाबाला विकली जात आहेत अवधच्या, अशा गोष्टी झाल्यात है ना. तिच्यातून इंग्रजांचं जास्त फावलेलं आहे. बेंगॉल जे आहे तर बेंगॉलला डिस्ट्रिक्टमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं त्यांनी जिल्ह्यांमध्ये आणि तिथं कलेक्टरची नेमणूक केली है ना. या कलेक्टरकडे रिव्हेन्यू ज्युडिशियरी अशा दोघी पॉवर्स होत्या. नंतर मग याच्यानंतर येणारा जो गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल आहे कॉर्नवॉलिस, त्यांनी मग कॉर्नवॉलिस कोड आणला होता याच्यासाठी, तर तो आपण बघू की जिच्यामध्ये रिव्हेन्यू संबंधीचे आणि न्यायिक जे काही फंक्शन्स होते ते वेगवेगळे करण्यात आले होते. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे आपला तो म्हणजे एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना 1784 करण्यात आली होती. कुणाबरोबर, सर विलियम जॉन्स यांच्याबरोबर. तर हा पण एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, सर विलियम जॉन्स. सर विलियम जॉन्स बरोबर ही स्थापना झाली एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल. आणि याचा उद्देश काय होता ना की भारतातलं जे चांगलं लिटरेचर आहे ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करणं. तर याच्यामध्ये शाकुंतल जे आहे कालिदासाचं, त्याच्यानंतर गीत गोविंद जे आहे जयदेवाचं, ते ट्रान्सलेट करण्यात आलं होतं इंग्लिशमध्ये. आणि वॉरेन हेस्टिंग्जची दुसरी उपलब्धी जी आहे साहित्याच्या बाबतीत ती म्हणजे काय की गीता जी आहे भगवद्गीता, तिचं जे पहिलं इंग्लिश ट्रान्सलेशन आहे त्याचं इंट्रोडक्शन वॉरेन हेस्टिंग्जनी लिहिलेलं आहे. आणि याच्यासाठी मदत कुणी म्हणजे ॲक्च्युली हे ट्रान्सलेट करणारी व्यक्ती आहे चार्ल्स विल्किन्स. ओके, तर हे MCQ करता लक्षात ठेवा, चार्ल्स विल्किन्स यांनी गीता जी आहे ती पहिल्यांदा इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केली आणि त्याच्याकरता इंट्रोडक्शन जे लिहिलं आहे ते वॉरेन हेस्टिंग्जनी लिहिलं आहे. पुढचं जे आहे ते म्हणजे रोहिला वॉर्स जे होते, तर रोहिला वॉर्स, आता हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कुठले युद्ध कधी झाले होते. 1774. वॉरेन हेस्टिंग्जचा जो कार्यकाळ आहे तो 1772 ते 1785. आता हे रोहिला वॉर जे होतं की रोहिलखंडसाठी आहे, रोहिलखंड जिच्यामध्ये ॲनेक्स केलं गेलं, तर रोहिलखंड, आणि हे कुणामध्ये झालं होतं हे तर नवाब ऑफ अवधमध्ये. ओके, तर रोहिलखंड जे होतं की नवाब ऑफ औध जो होता हा त्याने काय केलं होतं, ब्रिटिशांबरोबर मिळून हे ॲनेक्स केलं, म्हणजे काबीज केलं होतं. सो रोहिला वॉर जे आहे ते वॉरेन हेस्टिंग्जच्या काळामध्ये झालेलं आहे. तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि एकंदरीतच ह्या सर्व हिच्यामध्ये बाकीचं पहिलं अँग्लो मराठा वॉर जे आहे तेही महत्त्वाचं आहे. फर्स्ट अँग्लो मराठा वॉर म्हणजे मराठा आणि इंग्रजांमध्ये झालेलं जे युद्ध आहे, फर्स्ट अँग्लो मराठा वॉर जे आहे 1776 ते पूर्ण तो काळ आहे 82चा. आणि याच्यामध्ये ट्रीटी ऑफ सलबाई
तर ती पण ह्या काळात झाली होती बघा. म्हणजे लिटरली हे गोष्टी तुम्हाला उत्तर म्हणजे रिजेक्शन आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी खूप महत्त्वाचं आहे. सो ट्रीटी ऑफ सालबाई जे आहे तर ती फर्स्ट अँग्लो मराठा, पहिलं जे युद्ध होतं ब्रिटिश मराठा तर त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर दुसरं जे होतं की याच काळामध्ये वॉरेन हेस्टिंग असताना दुसरं जे वॉर झालं होतं ते कुणामध्ये होतं, म्हैसूर, सेकंड अँग्लो म्हैसूर वॉर. ओके, सेकंड अँग्लो म्हैसूर वॉर जे आहे तर तो कार्यकाळ आहे 1780 ते 84, हा ना. हैदर अली आणि ते सगळं नंतरच्या याच्यात टिपूकडं गेलं सगळं हे, तर ते एक महत्त्वाचं आहे. सेकंड अँग्लो म्हैसूर वॉर पण झालं होतं. आणि दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टी जर एक सुप्रीम कोर्ट आणि म्हणजे बघा की हे जे होतं की न्यायालय आपण बघितले तर न्यायालयामध्ये ॲपिलेट न्यायालय होतं बघा, सदर दिवाणी अदालत. ओके, आणि दुसरं जे होतं की सर्वोच्च न्यायालय. तर या दोघांमध्ये सुप्रेमेसी करता भांडणं होऊ नयेत की कोण सुप्रीमेसी आहे, है ना. तर त्याच्यामधला वाद होऊ नये म्हणून जो चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट होता त्यालाच यांनी अपॉइंट केलं होतं, काय, सुप्रिटेंडंट ऑफ सदर दिवाणी अदालत. ओके, सुप्रिटेंडंट ऑफ सदर दिवाणी कोण होता, तर चीफ जस्टिस तो होता आपला एलिज इम्पे. ओके, सो हे एक महत्त्वाचं होतं, म्हणजे या दोघांमध्ये वाद होऊ नये म्हणून त्याने तेही केलेलं होतं. ओके, तर हा पण एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. आणि दुसऱ्या काही केसेस आहेत की ज्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. म्हणजे तिच्यामध्ये एक ट्रेल ऑफ नंदकुमार आहे बघा, तर हे इतकं महत्त्वाचं नाही आहे पण तुम्हाला माहीत पाहिजे आता. ट्रेल ऑफ नंदकुमार, हा ना, की आणि त्याचा ज्युडिशियल मर्डर जो झाला होता, ज्युडिशियल मर्डर. ओके, तर हे ॲक्च्युली तुम्ही आता सर्च करू शकता, पण जस्ट लक्षात ठेवा की हे 1775चं प्रकरण आहे. त्याच्यानंतर चैत सिंग अफेअर. ओके, चैत सिंग अफेअर. आता हे चैत सिंग अफेअर जे आहे ते 1778 मधलं आहे की जे वॉरेन हेस्टिंगच्या काळामध्ये होतं. आणि चैत सिंग कोण होता, तर चैत सिंग वॉज राजा ऑफ बनारस. ओके, तो राजा ऑफ बनारस आहे चैत सिंग, तर ते पण लक्षात ठेवा. आणि बेसिकली ह्या गोष्टी होत्या की ज्या वॉरेन हेस्टिंगबद्दल आपण लक्षात ठेवणं गरजेचं होतं. अशाच पद्धतीने आपण कॉर्नवॉलिस आणि बाकीचे गव्हर्नर जनरल बघणार आहोत. स्पॉटलाईट बरोबर जोडलेला स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.